खडके साहेब यांचं स्वागत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या वतीनं पुष्पहार देत आहे. मल्लिकार्जुन खरगे, मल्लिकार्जुन खरगे, मल्लिकार्जुन खरगे, मल्लिकार्जुन खरगे. यानंतर या जाहीर सभेचे अध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी माननीय श्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांचं स्वागत लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरणजी जाधव सर करतील. सहकार महर्षी आपल्या सर्वांच्या आधारवर माननीय श्री दिलीपरावजी देशमुख साहेब. यानंतर आंबेडकरी विचारांचे प्रतिनिधी स्वागत करूया. महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आज महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि आपलं सौभाग्य आहे की आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी त्यांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात लातूरहून करतायत. याचा आपल्याला मनस्वी आनंद होतोय. आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, डॉक्टर शिवाजी काळगे, धीरज देशमुख, माजी खासदार सुधाकर श्रंगारे, सुधाकर भालेराव, दिनकर माने, वैजनाथराव शिंदे, अभय साळुंके, श्री वसंत कुमार, श्रीशैल उडगे, संजय शेटे, उदय गवारे, संतोष सोमवंशी, तेलंगणाचे सिंचन मंत्री जे खास करून आपल्यामध्ये उपस्थित आहेत, राजेश राठोड, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सारे नेते, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं आणि आपलं नातं हे जुनं आहे. एकेकाळी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आपण एकाच राज्याचे नागरिक होतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निजामांची राजवट राहिली आणि त्या निजामाच्या राजवटीमध्ये लातूर आणि गुलबर्गा हे त्या ठिकाणी राहिलं आणि त्या काळापासनं हे ऋणानुबंध आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आणि लातूरचे राहिलेले आहेत. आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे घनिष्ठ संबंध हे देखील मला आपल्याला आवर्जून या निमित्तानं सांगावंसं वाटतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब, कर्नाटकाच्या राज्यामध्ये आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, अशी ही जोडी महाराष्ट्रानं, कर्नाटकानं आणि भारतानं पाहिलेली आहे. आणि त्यानंतर दिल्लीमध्येही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी एकाच काळामध्ये एकत्र काम केलं, हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगू इच्छितो.
तुम्हाला आठवत असेल की लातूरची रेल्वे नांदेडला चालली होती. आठवत आहे की नाही? लातूरची रेल्वे नांदेडला चालली होती आणि त्या काळामध्ये आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब रेल्वे मंत्री होते. मी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा आमदार होतो. आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब रेल्वे मंत्री आहेत म्हटल्यानंतर मी लातूरहून तातडीनं दिल्लीला त्यांची भेट घेण्यासाठी गेलो आणि त्यांना हे सांगितलं की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सुरू केलेली ही रेल्वे ही एकच रेल्वे लातूरसाठी आहे आणि म्हणून ही रेल्वे पुढे कुठेही जाऊ नये असा आग्रह मी त्यांना धरला. आणि नांदेडला एखादी नवी रेल्वे तुम्ही सुरू करा, पण लातूरकरांच्या हक्काची लातूर एक्सप्रेस ही खूप कष्टानं आंदोलनानं ही आम्हाला लाभलेली आहे, ती पुढे कुठेही जाऊ देऊ नका असा मी त्यांना आग्रह केला. आणि मला आठवत आहे आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी तातडीनं आदेश दिले आणि ती रेल्वे जी नांदेडला जाणार होती ती रद्द केली आणि लातूर एक्सप्रेस मुंबई लातूर लातूर मुंबई ही पूर्ववत केली. ती आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी त्या काळामध्ये केली. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं. आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं माझ्यावर तर विशेष प्रेम आहे, कारण मला पहिल्यांदा जेव्हा तिकीट मिळालं त्यातही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा हात राहिला. दुसऱ्यांदा तिकीट मिळालं त्यातही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा हात राहिला आणि तिसऱ्यांदा मिळालं त्यातही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा हात राहिला आणि आता चौथ्यांदा तिकीट मिळालं त्यातही आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा हात राहिला. आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे माझ्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत, हे धीरज देशमुखांच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत, हे अभय साळुंकेंच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत, हे दिनकर माने यांच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत, हे सुधाकर भालेराव यांच्या प्रचारासाठी इथं आलेले आहेत, विनायकराव पाटील यांच्या प्रचारासाठी ते इथं आलेले आहेत. याला सौभाग्य लागतं. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत, पण त्या अनेक जिल्ह्यांपैकी काँग्रेसचे अध्यक्ष एखाद्या जिल्ह्यामध्ये येतात आणि त्यात लातूरची निवड करतात. याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे आणि हे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही, हे कधीही फेडू शकणार नाही, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. मी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांना सांगू इच्छितो की या लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये लातूरचा आमदार म्हणून 2400 कोटी रुपयाची विकास कामे गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. जो शब्द तुम्हाला दिला होता तो शब्द आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आज आपण इथे एकत्रित आलेले आहोत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई लढण्यासाठी. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे. महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार सत्तेपासून दूर करायचं आहे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपल्याला पुनर्स्थापित करायचं आहे. हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. जवान साथी और विलासराव देशमुख के सुपुत्र अमित देशमुख जी और उनके चिरंजीव, ठीक है, उनके चिरंजीव धीरज देशमुख जी और डॉक्टर शिवाजी काळगे मेंबर ऑफ पार्लियामेंट, सुधाकर सरंगरे जिन्होंने हमारे पार्टी को मदद करने के लिए
आए हैं वो भी हमारे सामने बैठे हैं। महाविकास आघाड़ी के उपस्थित सभी नेतागण और मंच पर बैठे हुए सम्मानित हमारे मुखिया और सभी यहाँ पर पधारे हुए हमारे जितने भी किसान भाई हैं, माताएं हैं, बहनें हैं, नौजवान साथी हैं और मीडिया के मेरे दोस्तों, ये लातूर बहुत बड़ा जागृत स्थान है और मुझे खुशी है कि मैं बार बार लातूर में आता हूं, इसीलिए कि विलासराव देशमुख बहुत ही अच्छे व्यक्ति और उन्होंने हमेशा लोगों के साथ मिलजुल के रहते थे और हमेशा हंसमुख, किसी को गुस्से से कभी देखते नहीं थे। वो हमेशा सबके साथ मिल के रहने वाले ऐसे एक व्यक्ति थे। मेरे को एक बात याद आ रही है कि जब ये आरएस गवी एक यहाँ पर अपर हाउस के चेयरमैन थे महाराष्ट्र के, वो रिपब्लिकन पार्टी के थे, वो और सीएम आर्मोगम दोनों मिलके मेरे कोठी पे आए थे बेंगलोर में जब मैं रेवेन्यू मिनिस्टर था। तब बातों बातों में जिक्र आई तो उन्होंने कहा अगर कोई महाराष्ट्र में, जब वो पीडब्ल्यूडी मिनिस्टर थे देशमुख साहब और जिला पंचायत के भी देखभाल उन्होंने की थी, तब उस वक्त उनके मुंह से निकला अगर महाराष्ट्र में यशस्वी चीफ मिनिस्टर अगर कोई बनने वाला है इस कैबिनेट में तो विलासराव देशमुख बनेंगे। ये उन्होंने मुझे 1980 के अंदर कहा था। ये देखने के बाद उस वक्त मैं रेवेन्यू मिनिस्टर था कर्नाटक का, मुझे ऐसा मालूम हुआ कि भविष्यवाणी कर रहे हैं और बॉम्बे में उधर इधर बहुत बड़े बड़े लीडर हैं, अब देशमुख साहब का कैसा नंबर लगेगा ये मेरे को सोच लगी थी। लेकिन उन्होंने बोला अगर बनना है तो वही बनेंगे और अब बहुत अच्छा काम कर रहे हैं, इसीलिए उतने नौजवान यंगस्टर उन्होंने इस महाराष्ट्र का चीफ मिनिस्टर की कुर्सी संभाली और बहुत तरक्की उन्होंने की। ऐसे कम व्यक्ति होते हैं काम करने वाले और आज उनके सुपुत्र भी, जब मैं अमित देशमुख को देखता हूं तो मेरे को हमारे विलासराव देशमुख की याद आती। और उनका सारा मिला जुला चेहरा है और वैसा ही जब हमारे
धीरज को देखता हूं उनको उन माता जी को देखे जैसा होता है।